नमस्कार. माझं नाव डॉक्टर नितीन राणे. ॲपेक्स हॉस्पिटल अकलूज येथे मी शेवटचे 13 वर्ष कार्यरत आहे. तर आज आपण बोलणार आहोत गॅस्ट्रोस्कोपी बद्दल. तर गॅस्ट्रोस्कोपी म्हणजे काय, तर ह्याला आपण थोडक्यात एंडोस्कोपी सुद्धा म्हणतो. याचे मूळ कारण करण्याचे काय असतात, तर पेशंट्समध्ये जेव्हा पित्ताचे त्रास होतात, ज्यांना पोटाचे वेगवेगळे विकार असतात, तर पोट विकारमध्ये आपण कुठल्या गोष्टी, तर पोटदुखी, पोटामध्ये गॅस झाल्यासारखे वाटणे, गिळताना अन्ननलिकेला कधी कधी सुजत तिथं गिळण्याची प्रक्रियेत थोडासा अडथळा असणे, किंवा खाल्ल्यानंतर पोट फुगणं किंवा उलट्या होणे. पेशंटला जेव्हा हे सर्व लक्षणं असतात तेव्हा मग आपण गॅस्ट्रोस्कोपी करतो. याच्यामध्ये मूळ निदान आपण करण्याचे, जेव्हा आपण पेशंट्समध्ये स्कोपी करतो तर मूळ कारण पित्त असतं. तर पित्तामध्ये आपण एंडोस्कोपी करून पित्ताचा कुठला प्रकार आहे आणि पेशंटला पित्तासाठी कुठल्या प्रकारची ट्रीटमेंट लागणार, पहिल्या पायरीची, दुसऱ्या पायरीची का तिसऱ्या पायरीची ट्रीटमेंट, का सलाईनच्या पद्धतीने ट्रीटमेंट लागणार, पित्त होतंय तर ते कुठल्या भागातून होतंय, एच पायलोरी नावाचा जंतू असतात त्याची तपासणी करून सुद्धा आपण एंडोस्कोपीमध्ये बायोप्सी घेऊन गोष्टीचा निर्णय घेतो. तर ह्या सर्व गोष्टी आपण एंडोस्कोपिकली करू शकतो. तर मूळ करण्याचे कारण पेशंट्समध्ये जेव्हा पित्ताचा त्रास असतो 10 मधले 9 एंडोस्कोपी आपण पित्तासाठी करतो. पण काही लोकांना अन्न गिळताना घशामध्ये अडकल्यासारखं वाटणं किंवा गिळताना कधी कधी रक्ताची उलटी होणं, काही पेशंट्समध्ये जेवणानंतर पोट फुगून रक्ताची उलटी होणे, ही पण काही लक्षणं आहेत ज्याच्यामध्ये आपण एंडोस्कोपी करून त्याच्यामध्ये आतल्या अन्ननलिकेला किंवा पोटाला कुठे जखम झाली का हे आपण त्याचं निदान करतो. तर ह्या सर्व गोष्टींसाठी आपण एंडोस्कोपी करून हा सर्व निदान जेव्हा पूर्ण होईल तेव्हा ट्रीटमेंटला त्याचे 100% फायदा होतो. तर याच्यासाठी ज्या पेशंट्समध्ये ही लक्षणं आहेत त्यांनी आपले मूळ बेसिक तपासणी करून पहिल्या मेडिसिन्स घेऊन त्याच्यावर फरक नाही पडला तर 100% एंडोस्कोपीचा फायदा या पेशंट्समध्ये होऊ शकतो. धन्यवाद.